जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. चला तर मग पाहूयात आपण आपला आजचा पहिला प्रश्न सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा. आजचा पहिला प्रश्न आहे, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार. प्रश्न झाला संख्या मालिका या टॉपिकचा. बघा, 5 चा घन अधिक 1 125 अधिक 1 126, 6 चा घन अधिक 1 216 अधिक 1 217, 7 चा घन अधिक 1 343 अधिक 1 344, 8 चा घन अधिक 1 512 अधिक 1 513 आणि 9 चा घन अधिक 1 729 अधिक 1 झालं 730. क्रमागत संख्यांचा घन अधिक 1 दिलंय म्हणजे उत्तर काय झालं 513. म्हणजे पर्याय कुठला झाला चौथा योग्य 513 वर्गन अधिक 1. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय सुयोग्य आहे. पुन्हा आपल्याला संख्या दिसतायत म्हणजे हा प्रश्न झाला आपल्या संख्या मालिका या टॉपिकचा. 3/7 5/11 7/15 9/19 11/23 13/27. बरं, 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 आणि 2 11 11 आणि 2 13 13 आणि 2 होतात 15. अंशामध्ये 2 2 चा गॅप दिलेला आहे. छेदामध्ये 7 आणि 4 11 11 आणि 4 15 15 आणि 4 19 19 आणि 4 23 23 आणि 4 27 27 आणि 4 झाले 31. बरोबर. अंशामध्ये 2 2 चा गॅप, छेदामध्ये 4 4 चा गॅप. उत्तर झालं 15/31 आणि पर्याय क्रमांक झाला आपला दुसरा योग्य 15/31. त्यानंतरचा तिसरा प्रश्न, अक्षरमालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येणार. आता हे जे आहे हे आहे आपलं सांकेतिक लयबद्ध मालिका समजून घेऊयात. A_C B परत CA_B_BC. हा बघा, हा 3 चा गट केला ना तुम्ही तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ABC दिसणार. ठीक आहे, कितीचा गट करायचा आपल्याला 3 चा गट करायचा आहे. इथे अजून एक C आहे, तो बघा तो खाली पडला, आपण घेतलाच नाही. CAC_B_B आणि C. हा झाला 3चा. हा बघा, ABC मधून B गायब, ABC परत ABC मधला A गायब, ABC मधला A गायब, रिकाम्या जागी आलं BAA. BAA चा ऑप्शन झाला पर्याय दुसरा. ABC आहे, फक्त त्यांची जागा बदलली गेलेली आहे, पण 3 च्या गट मध्ये ABC असे तिन्ही पण वर्ण आपल्याला दिसले पाहिजेत. पुढचा चौथा प्रश्न, समान संबंधाचा AF साठी दिला आहे GL तर MS साठी काय येणार. समान संबंध AF साठी दिलेला आहे GL तर MS साठी काय येणार. A नंतर BCDEF G 6 ने पुढे F GHIJKL 6 ने पुढे M नंतर NOPQRS S नंतर TUVWXY. प्रत्येक वर्ण 6 ने पुढे गेलं, उत्तर काय झालं SY. पर्याय कुठला झाला, पर्याय दुसरा योग्य झाला, कारण प्रत्येक वर्ण 6 ने पुढे गेले. पुढचा पाचवा प्रश्न घ्या. प्रश्नातील अक्षर गटांचे वैशिष्ट्य ओळखून समान वैशिष्ट्य असणारा पर्याय निवडा. वर्णमालिका, कारण वर्ण दिसत आहे. प्रश्न झाला आपला वर्णमालिका टॉपिकचा. A C प्रश्नचिन्ह G, B D प्रश्नचिन्ह H, D F प्रश्नचिन्ह J, G I प्रश्नचिन्ह M. चला, A नंतर B आणि C, D आणि E,
एफ आणि जी, प्रत्येक वर्ण दोन दोन ने पुढे, बी नंतर सी डी ई एफ, मग येणार जी एच, डी नंतर ई एफ जी एच, मग येणार आय जे, जी नंतर एच आय जे के एल एम. प्रत्येक वर्ण दोन दोन ने पुढे गेला तेव्हा उत्तर काय झालं? ई एफ एच के. ई एफ एच के चा पर्याय झाला आपला दुसरा योग्य, ई एफ एच के. पर्याय क्रमांक दुसरा झाला. बरोबर आहे, प्रत्येक वर्णामध्ये दोन दोनचा गॅप झाला. पुढचा प्रश्न, जर सन बरोबर 54 असेल, गॉड बरोबर 26 असेल, तर व्हीनस बरोबर किती असेल? 85, 56, 54 आणि 81. आणि हा प्रश्न झाला आपला सांकेतिक भाषा टॉपिकचा. SUN. एस आहे 19 वर, यू आहे 21 वर, एन आहे 14 वर, झाले 54. GOD. जी आहे 7 वर, ओ आहे 15 वर, डी आहे 4 वर, उत्तर झालं 26. आपल्याला विचारलंय व्हीनस, VENUS. व्ही आहे 22 वर, ई आहे 5 वर, एन आहे 14 वर, यू आहे 21 वर, एस आहे 19 वर. 20 20 60 20 त्रिक 80, सॉरी 20 20 40 20 60 आणि हे झाले 80. 80 आणि वरचा एक झाला 81. सगळ्यांची बेरीज केली, उत्तर किती आलं? 81. मग व्हीनस बरोबर झाले 81 आणि पर्याय झाला चौथा योग्य. सगळ्यांच्या स्थानांची बेरीज केली आपण. पुढचा 7वा प्रश्न, पहिल्या दोन पदांमधील संबंधानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 6 साठी दिले 18, तर 12 साठी काय येणार? आता बघा, 6 त्रिक 18, 12 त्रिक 36 ऑप्शन मध्ये आहे का? म्हणजे आपलं लॉजिक दुसरं लागणार, टॉपिक समान संबंधाचा आहे. 6 चा वर्ग करा 36, 36 केले निम्मे, उत्तर झालं 18. 12 चा करा वर्ग 144, त्याचे करा निम्मे, उत्तर झालं 72. बरोबर, जी संख्या दिली आहे त्याचा केला वर्ग आणि त्याचे केले निम्मे, म्हणजे उत्तर आला 72. पर्याय झाला तिसरा योग्य. पुढचा 8वा प्रश्न, पहिल्या दोन पदांमधील संबंधानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. परत समान संबंधाचा प्रश्न दिला. 5 चा घन अधिक 1, 7 चा घन अधिक 1, 9 चा घन अधिक 1. बघा, 5 2 7 9 2 11, 11 चा घन अधिक 1 येणार. इथे बघा, 5 चा घन 125 आणि 1 125 झालं, 126. 7 चा घन 343 आणि 1 344 झालं. 9 चा घन 729 आणि 1 730 झालं. 11 चा घन 131 आणि 1 132 झालं. उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक पहिला 1332. घन अधिक 1 ही झाली आपली संख्या. 5 चा घन अधिक 1, 7 चा घन अधिक 1, 9 चा घन अधिक 1, म्हणून 11 चा घन अधिक 1, 1332. पर्याय पहिला योग्य. पुढचा 9वा प्रश्न, इंग्रजी वर्णमालेच्या अक्षरांच्या बाजूला आरसा धरून प्रतिमा आरशात पाहिल्या असता त्यांच्या मूळ आकाराप्रमाणे न दिसणाऱ्या प्रतिमांची संख्या किती असणार? 15 14 11 12. संपूर्ण डिटेल मध्ये बघूया. ए तर ए सारखा दिसतो, बी आपल्याला आरशात उलटा दिसतो, सी पण उलटा दिसतो, डी पण उलटा दिसतो, ई पण उलटा दिसतो, एफ पण उलटा दिसतो, जी पण उलटा दिसतो, एच सेम दिसतो, आय सेम दिसतो, जे उलटा दिसतो, के उलटा दिसतो, एल पण उलटा दिसतो, एम सेम दिसतोय, एन उलटा दिसतो, ओ सेम दिसतो, पी उलटा, क्यू पण उलटा, आर पण उलटा, एस पण उलटा, टी सेम, यू सेम, व्ही सेम, डब्ल्यू सेम, एक्स सेम, वाय सुद्धा सेम, पण झेड आपला उलटा. त्यांनी काय सांगितले प्रश्नात?
मूळ आकाराप्रमाणे न दिसणाऱ्या प्रतिमांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 टोटल 15 वर्ण असे आहेत जे आरशामध्ये जसेच्या तसे दिसत नाही आणि 11 वर्ण असे आहेत जे आरशामध्ये जसेच्या तसे दिसतात. मग जसेच्या तसे दिसणारे सोडून म्हणजे A H I M O T U V W X Y हे सोडून बाकीचे उत्तर आलं आपलं 15. पर्याय झाला पहिला योग्य. पुढच्या प्रश्नाकडे या. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य येणारा पर्याय निवडा. कोडं सोडवायचा प्रश्न आहे हा. हे कोडं खूप सोपं आहे. हे ABCD प्रत्येक आपल्या जागा बदलतात. बघा, A इकडून इकडे, B इकडून इकडे, C इकडून इकडे, D इकडून इकडे. परत A इथून इथे आला, B इथून इथे गेला, C इथून इथे जाणार आणि D इथून इथे आला. परत A इथे आला, B इथे, C इथे, D इथे. प्रत्येकाने जागा बदलली. आपल्याला इथे हे उत्तर पाहिजे. खाली A आणि B, वरती C आणि D. ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन 3 मध्ये. पर्याय पण झाला आपला तिसरा योग्य C. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. A B C D. अरे सगळेच ऑप्शन सेम दिसतात का रे आपल्याला? मला तर ऑप्शन दुसरा पण सेम दिसतोय. A B C D. ठीक आहे, चला C D C D C D. यस, ओके, असू शकतं. चला पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय योग्य आहे? समान संबंध. B आहे 2 वर. 2 अधिक 1 होतात 3. 3चा वर्ग आहे 9. F आहे आपला 6 वर. 6 अधिक 1 7. 7चा वर्ग 49. म्हणजे F बरोबर किती झालं? 49. तो वर्ण ज्या स्थानावर आहे त्यामध्ये अधिक 1 करायचा आणि त्याचा वर्ग करायचा आहे. उत्तर आलं 49. पर्याय झाला तिसरा योग्य. पुढचा प्रश्न. खालील सांकेतिक लिपीत अक्षरांसाठी चिन्हांचा उपयोग केलेला आहे. अक्षरांचा व चिन्हांचा क्रम समान असू किंवा नसू शकतो. तर या सांकेतिक भाषेत टिपचे सांकेतिक रूप कोणते? सांकेतिक भाषेचा प्रश्न. चला, PAN साठी दिला आहे वर्तुळ, चौकोन, त्रिकोण. PIT साठी दिले त्रिकोण, स्टार, नॉट इक्वल टू. PAT साठी दिले स्टार, चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ. आपल्याला विचारलंय TIP साठी. PIT TIP म्हणजे त्रिकोण. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला शोधायचं असेल तुम्ही शोधू शकता. त्रिकोण, बरं आपण शोधून पण घेऊ. सगळ्यांकडे P आहे. इथे P, इथे P, इथे P. तिघांमध्ये कॉमन असणारा काय झाला? P साठी त्रिकोण त्रिकोण त्रिकोण, म्हणून मी P साठी काढलेला आहे त्रिकोण. चला, बरं इथे IT, बरं इथे T आहे, इथे T आहे. दोघांमध्ये T साठी असणारा झाला स्टार आणि T साठी उरला नॉट इक्वल टू. म्हणजे हे तिन्ही चिन्ह पाहिजेत. त्यांचा भलेही क्रम वेगळा असेल तरी पण चालेल. आपल्याला नॉट इक्वल टू पण पाहिजे, स्टार पण पाहिजे, त्रिकोण पण पाहिजे. असं असणार आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. उत्तर झालं स्टार, त्रिकोण आणि नॉट इक्वल टू चं चिन्ह. क्रम कसाही असला तरी आपल्याला फरक पडत नाही, पण ते पाहिजेच आहेत. पुढचा पण ह्याच्यावरच प्रश्न आहेत. उपरोक्त प्रश्न क्रमांक 12 मधील सांकेतिक भाषेत टॅपचे सांकेतिक रूप कोणते? TAP. T साठी काय आलेलं होतं? नॉट इक्वल टू. बरोबर आहे. A साठी काय? अरे सॉरी, T साठी नॉट इक्वल टू नाहीये. T इथे आहे, T इथे आहे. T साठी आपला स्टार आलेला आहे. इथे मी स्टार घेते, इथे नॉट इक्वल टू घेऊन टाकते. T साठी आपला स्टार आलेला आहे. A साठी, चला P साठी तर आपला त्रिकोण आहे. आता इथे बघा, इथे आहे PAT, तिथे दिलंय TAP. म्हणजे आपल्याला स्टार पाहिजे, त्रिकोण पाहिजे, वर्तुळ पाहिजे.
स्टार त्रिकोण वर्तुळ किंवा स्टार वर्तुळ त्रिकोण किंवा वर्तुळ त्रिकोण स्टार ह्यापैकी आपल्याला हे तिन्ही पण पाहिजे. आपल्याला नॉट इक्वल टू चं चिन्ह नको आहे, त्यामुळे पर्याय दुसरा, तिसरा, चौथा चुकला. आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक पहिलाच. पीएटीचं टीएपी करा. तिथे जे तीन चिन्ह दिसत आहेत ते इथे पण पाहिजे, भलेही त्यांचा क्रम वेगळा असेल तरी पण चालणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालील अक्षर गटांचे वैशिष्ट्य ओळखून समान वैशिष्ट्य असणारा पर्याय निवडा. AZY CXW FUTIRQ प्रश्नचिन्ह NON MNL LOP MNM. बरं बघूयात चला. AZY CXW FUTIRQ. A च्या विरुद्ध Z आहे, Z च्या आधी Y आहे. C च्या विरुद्ध X आहे, X च्या आधी W आहे. F च्या विरुद्ध U आहे, U च्या आधी T आहे. I च्या विरुद्ध R आहे, R च्या विरुद्ध Q आहे. बरोबर. N च्या विरुद्ध O आहे. बरोबर. M च्या विरुद्ध N आहे, त्याच्या आधी L आहे का? हे तर नाही. N च्या विरुद्ध O आहे, पण O च्या आधी P आहे का? नाही. M च्या विरुद्ध N आहे, म्हणजे आपल्याला M पण येणार आणि आपल्याला उत्तर N पण येणार. यात LON येणार किंवा MNM येणार. आता इथे बघा, A नंतर B आणि C, D E F G H I J K L. काय आलं? J K L. L वाला कुठला पर्याय दिसतोय? पर्याय पहिला. L च्या विरुद्ध O आहे आणि O च्या आधी N आहे. उत्तर झालं पर्याय क्रमांक पहिला बरोबर. तसं तर 4 पण बरोबर पाहिजे. उत्तर आलं पर्याय पहिला योग्य. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. चलो. हा प्रश्न वर्णमालिकेचा झाला बरं. राकेश सोमवारी सायंकाळी बसने गावी जात होता. तो चालकाच्या मागील सीटवर चालकास पाठमोरा बसला होता. खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे त्याचा उजवा गाल लालबुंद झाला असेल तर बस कोणत्या दिशेला जात होती? हा झाला दिशाज्ञानचा प्रश्न. त्याच्यामध्ये सावली आणि प्रकाशाचा टॉपिक आहे, टाइप आहे. ठीक आहे. बघा, सोमवारी सायंकाळी बस म्हणजे जेव्हा पण उजेड येणार तो कुठून येणार? पश्चिमेकडनं येणार. एक जण इकडे तोंड करत आहे, एक जण इथे तोंड करत आहे. आता इथे ज्याचं तोंड समजा दक्षिणेकडे आहे त्याचा उजवा गाल लाल होतोय किंवा उजव्या हातावर सूर्यप्रकाश येतोय, आणि ज्याचं तोंड उत्तरेकडे आहे त्याच्या डावीकडे सूर्यप्रकाश येत आहे. आता बघा, तो गावाला जात होता ना, तर जो गाडी चालवतोय त्याच्या मागच्या सीटवर बसलेला पण त्याला पाठ करून बसलेला, म्हणजे एकाच ह्याचा ड्रायव्हरचं तोंड इथे असेल तर ह्याचं तोंड इथे असणार आहे. बरोबर आहे. बरं, खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे त्याचा उजवा गाल लाल झाला. बरोबर. त्याचं तोंड दक्षिणेकडे होतं. बरोबर, म्हणून त्याचा उजवा गाल लाल झाला. ड्रायव्हरचं तोंड उत्तरेकडे, ज्याच्याकडे ड्रायव्हरचं तोंड असतं बस पण त्याच दिशेला जात असते. बरोबर. ड्रायव्हरचं तोंड उत्तरेकडे म्हणजे बस पण चाललेली आहे उत्तरेकडे. पर्याय येणार तिसरा. माझं तोंड आहे दक्षिणेकडे, माझा उजवा गाल झाला लाल, माझ्या विरुद्ध बसलेला आहे ड्रायव्हर, ड्रायव्हरचं तोंड झालं उत्तरेकडे. बरोबर आहे. आणि ड्रायव्हरची बस पण चालली उत्तरेकडे कारण माझं तोंड होतं दक्षिणेकडे. क्लिअर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळा. दिशाज्ञान प्रश्न बघितला की लगेच कळलं पाहिजे टॉपिक कुठला आहे. शिल्पा तिच्या घरून मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी 20 मीटर उत्तरेकडे चालत गेली. शिल्पा 20 मीटर उत्तरेकडे चालत गेली. त्यानंतर डावीकडे वळून 47 मीटर चालली. डावीकडे वळाली आणि 47 मीटर चालली. त्यानंतर दोनदा डावीकडे वळून प्रत्येकी 20 मीटर चालली. आता बघा, एकदा डावीकडे वळाली 20 चालली, अजून एकदा डावीकडे वळाली 20 चालली. चालल्यावर मैत्रिणीच्या घरी पोहोचली. हे मैत्रिणीचं घर आहे, हे त्या शिल्पाचं घर आहे.
बरोबर. तर मैत्रिणीचं घर शिल्पाच्या घरापासून किती अंतरावर असेल? 80, 60, 20, 40. ते 47 मीटर नाहीये, ते 40 मीटर आहे. मला वाटलंच होतं गडबड असेल. हे 40 मीटर आहे, 40. घ्या माझं कल्याण. पहिले 20 गेली, 40 गेली, दोनदा डावीकडे 20 म्हणजे एकदा डावीकडे 20, अजून एकदा डावीकडे 20. बरोबर आहे. मग बघा, हे ते इतकं अंतर राहिले. हे 40 आहे, 40 मधनं 20 गेलं म्हणजे त्या दोघींच्या घरामधलं अंतर राहिलं 20 मीटर. पर्याय झाला तिसरा. शिल्पाची मैत्रीण आणि शिल्पा यांच्या घरातलं अंतर झालं 20 मीटरचं. पर्याय झाला तिसरा योग्य. पुढचा 17वा प्रश्न घ्या. नातेसंबंधाचा प्रश्न दिसतोय आपल्याला. सुलभा आणि सुनीता दोघी बहिणी आहेत. गीता रीटा देखील बहिणी आहेत. रीटाचे वडील सुलभाचे भाऊ आहेत. तर गीता सुनीताची कोण? चला, सुलभा आणि सुनीता या दोघी आहेत एकमेकींच्या बहिणी. रीटा आणि गीता या देखील बहिणी आहेत. रीटा आणि गीता या देखील एकमेकींच्या बहिणी आहेत. रीटाचे वडील सुलभाचे भाऊ आहेत. तर गीता ही सुनीताची कोण? बरोबर आहे. आपल्या भावाची मुलगी. आपल्या भावाची मुलगी आपली कोण असते? भाची. उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 4 भाची. विचारलं काय होतं? गीता ही सुनीताची कोण विचारलं होतं. जर विचारलं असतं सुनीता ही गीताची कोण, मग तेव्हा आपलं उत्तर आत्या आलं असतं. पण विचारलं गेलं आहे गीता ही सुनीताची कोण. गीता ही सुनीताची झाली भाची. ठीक आहे. पुढचा 18व्या प्रश्नाकडे या. परत आपल्याला नातेसंबंध टॉपिकचा प्रश्न दिसत आहे. ए हा बी चा भाऊ आहे. काय सांगितलं? ए हा बी चा भाऊ आहे. सी ही ए ची बहीण. सी ही ए ची बहीण आहे. डी हा ई चा भाऊ आहे. बी हा ई चे वडील आहेत. बी हे ई चे वडील आहेत. आणि डी हा ई चा भाऊ आहे. डी हा ई चा भाऊ आहे. एफ हे सी चे वडील आहेत. एफ हे सी चे वडील आहेत. तर डी चा काका कोण? म्हणजे डी चा काका कोण? आपल्या वडिलांचा भाऊ आपला कोण होतो? काका. आपल्या वडील बी, आपल्या वडिलांचा भाऊ झाला ए, म्हणजे ए झाले आपले काका. मग डी चे काका कोण झाले? ए झाले. पर्याय कुठला झाला? पर्याय पहिला योग्य झाला. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे वळणार आहोत. सानियाचा जन्म 4 सप्टेंबर 1993 रोजी शनिवारी झाला असेल तर तिचा 3रा वाढदिवस कोणत्या दिवशी येणार? मंगळवार, बुधवार, सोमवार, गुरुवार. दिनदर्शिकाचा प्रश्न. सानियाचा जन्म 4 सप्टेंबर 1993 ला शनिवारी झाला तर तिचा 3रा वाढदिवस 4 सप्टेंबर 1993 पासून 4 सप्टेंबर 1996 ला झाली ती 3 वर्षाची. 93 ते 96 3 वर्ष. लीप वर्ष आहे का? हो. कोणतं? 1996चं 1. 3 अधिक 1 झालं 4. म्हणून शनिवारच्या पुढे 4 वार. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. मग 4 सप्टेंबर 1996 ला झाला बुधवार. पर्याय झाला आपला दुसरा योग्य. लीप वर्ष ऍड करायला विसरायचं नाही.
पुढचा 20वा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. कोडं सोडवा पण घेऊ शकता तुम्ही. छोट्या संख्येपासून लिहा बघा. 3, 8, 15, 24, 35. आधी शून्य लिहायचा राहिला. 48, 63, 48, 63 प्रश्नचिन्ह. इथे लिहायचं शून्य. बरोबर. 1चा वर्ग वजा 1, 2चा वर्ग वजा 1, 3चा वर्ग वजा 1, 4चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग वजा 1, 6चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग वजा 1, 8चा वर्ग वजा 1, 9चा वर्ग वजा 1. 81 मधनं 1 गेला, उत्तर आलं 80. पर्याय झाला दुसरा. क्रमागत संख्यांचा वर्ग वजा 1 घेतलं. 0, 8, 0, 3, 8, 15, 24, 35, 48, 63, 80 येणार. क्रमागत संख्यांचा वर्ग, फक्त जागांची अदलाबदल आहे. पुढचा 21वा प्रश्न घ्या. बाजूच्या आकृतीतील कोणांची संख्या किती आहे? 18, 20, 21, 16. क्रमांक देऊयात. 1, 2, 3, 4, 5, 6. बेरीज करू. 1 + 2 3, 3 6, 4 10, 5 15, 6 21. कोणांची एकूण संख्या किती झाली आहे? 21. आणि पर्याय कुठला झाला? तिसरा योग्य. पुढचा प्रश्न 22वा. केअरटेकर या शब्दातील दुसरं, 5वं आणि 8वं अक्षर वापरून अर्थपूर्ण किती शब्द बनवता येतील? CARETAKER. 1 2 3 4 5 6 7 8 9. पहिलं तर दुसरं अक्षर A, 5वं अक्षर T आणि 8वं अक्षर E. 8. हा झाला पहिला शब्द 8. दुसरा शब्द आहे EAT, ईट म्हणजे खाणं. तिसरा शब्द आहे TEA म्हणजे चहा. जेवण झालं, जेवण करणं म्हणजे खाणे, आणि टी म्हणजे चहा. असे अर्थपूर्ण शब्द झाले 3 आणि पर्याय झाला तिसरा योग्य. चला पुढचा 23वा प्रश्न. मस्त आहे हा प्रश्न. जेव्हा गुलाबी X आहे, Y पांढरा आहे. ठीक आहे. जेव्हा गुलाबी X आहे तेव्हा पांढरा Y आहे. जेव्हा गुलाबी X नाही, गुलाबी X नाही, पिवळा Z आहे. पिवळा Z आहे. परंतु पिवळा Z असेपर्यंत, पिवळा Z असेपर्यंत पांढरा Y असणार नाही. म्हणजे पांढरा Y नाही. बरं. जर ही सर्व माहिती सत्य असेल तर खालीलपैकी कोणतं विधान पूर्णतः सत्य आहे? विधान निष्कर्ष. आता नीट वाचायचं. पिवळा Z असताना गुलाबी X आहे. पिवळा Z असताना गुलाबी X आहे का? नाही आहे. पांढरा Y नसताना पिवळा Z नाही. पांढरा Y नसताना पिवळा Z नाही. पांढरा Y नसताना पिवळा Z आहे. आहे. बरं. पिवळा Z असण्याने गुलाबी X नाही. आता पिवळा Z आहे म्हणून तर गुलाबी Z नाहीये. बरोबर. पिवळा Z आहे म्हणून तर गुलाबी Z नाहीये, गुलाबी X नाहीये. बरोबर. पांढरा Y असल्यामुळे गुलाबी X नाही. पांढरा Y आहे, गुलाबी पण X आहे. जेव्हा गुलाबी X पांढरा Y म्हणजेच पांढरा Y गुलाबी X. बरोबर. पिवळा Z आहे म्हणून गुलाबी X नाहीये. तिकडे आहे दिलं म्हणून पर्याय पहिला चुकला. पांढरा Y नसताना पिवळा Z नाही. बघा, पांढरा Y नाही तेव्हा तर पिवळा Z आहे म्हणून पर्याय दुसरा चुकला. तर तिसऱ्यात काय? पिवळा Z असल्याने गुलाबी X नाही. पिवळा Z आहे म्हणून गुलाबी X नाहीये. म्हणजे उत्तर आपलं पर्याय तिसरं. हे जे विधान आहे ते पूर्णपणे सत्य झालं. पर्याय तिसरा योग्य झाला. पुढचा 24वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत ऍक्टर साठी दिला आहे ZXGLI आणि बुक साठी दिले YLLP. तर पेन्सिल हा शब्द कसा लिहिला जाईल? सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे हा.
ऍक्टर. ACTOR साठी दिले आपल्याला ZXGLI. BOOK साठी दिला आहे आपल्याला YLLP. आपल्याला विचारला आहे पेन्सिल शब्दासाठी PENCIL. बघा, एकमेकांच्या विरुद्ध पद, A च्या विरुद्ध Z, C च्या विरुद्ध X, T च्या विरुद्ध G, O च्या विरुद्ध L, R च्या विरुद्ध I, B च्या विरुद्ध Y, O च्या विरुद्ध L, O च्या विरुद्ध L, K च्या विरुद्ध P, तसं P च्या विरुद्ध K, E च्या विरुद्ध V, N च्या विरुद्ध M, C च्या विरुद्ध X, I च्या विरुद्ध R, L च्या विरुद्ध O. उत्तर काय झालं? KVM XRO. KVM XRO चा पर्याय आहे पहिला योग्य. एकमेकांच्या विरुद्ध वर्ण लिहिलेले आहेत. त्यानंतरचा पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बरोबर 8 वाजता घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती अंशाचा कोन असेल? टॉपिक आहे घड्याळ. फक्त तास दिले असतात तेव्हा फॉर्म्युला होतो 30 गुणिले H. H म्हणजे तास. तास दिलेले आहेत आपल्याला 8. 8 त्रिक 24, 240. पण आलेलं उत्तर 180 अंशापेक्षा मोठं आहे म्हणून त्या उत्तराला 360 मधनं वजा केलं. उत्तर किती आलं? 120 अंश. 8 वाजता किती अंश मापाचा कोन झाला? 8 वाजता झाला 120 अंशाचा कोन. पर्याय झाला तिसरा आपला योग्य. ठीक आहे. तर हे होते आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. आता थांबते. भेटूयात पुढच्या जिल्ह्याच्या विश्लेषणामध्ये. जय हिंद. बाय बाय. टेक केअर. थँक्यू.